प्रपंच स्वतः वाईट नाही, पण ज्या संकुचित वृत्तीने आपण तो करतो ती संकुचित वृत्ती प्रपंचाला दुःखी करून टाकते. मात्र प्रपंचातील प्रत्येक घटनेला देवाच्या इच्छेची पार्श्वभूमी दिली की मनाचा समतोलपणा टिकतो. हे सर्वांग सुंदर विचारधन देणारे ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी इसवी सन 1845 पंढरीच्या विठ्ठलावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गीताबाई या मातेच्या पोटी झाला. गोंदवल्यापासून थोड्याच अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत होते. त्यांनी 12 वर्ष मौन साधना केली होती. ज्यावेळी माता गीताबाई आणि पिता रावजी परमपूज्य संभाजी यांच्या दर्शनाला गेले त्यावेळी त्या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ या मातापिताला दिला आणि ते म्हणाले, परमात्मा तुमचे कल्याण करील आणि तोच परमात्मा तुमच्या घरात जन्म घेईल. सत्पुरुषाची वाणी शब्द न शब्द खरी झाली आणि त्यांच्या पोटी गोंदवलेकर महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा लिंगोपंत यांच्या दृष्टीने बाळाचा जन्म हा ऐश्वर्याचा कळस होता. बाळाचं बारसं समस्त गावकऱ्यांच्या साक्षीने अन्नदानाच्या पुण्यकर्मानं संपन्न झालं आणि सर्वांच्या संमतीनं बाळाचं नाव ठेवलं गेलं गणपती. लहानपणापासूनच गणपतीला भजनाची अत्यंत आवड होती, जी आवड आजोबांनी त्याला लावली होती. आजोबांच्या सहवासात छोट्या गणूचे गीताश्रवण आजोबांच्या संस्कारात सुरू झालं आणि त्याला जपाची जोड आजोबा देत होते. अहो, आपले आजोबा भजनामध्ये नाचत आहे हे छोटा गणू बघत असे आणि तो सुद्धा आपल्या आजोबांच्या सोबत तल्लीन होऊन भजनात नाचत असे. आपल्या 5 वर्षाच्या नातवाची परीक्षा घ्यावी असं आजोबांना एकदा वाटलं. बरेच लोक समोर बसले होते. सर्वांच्या साक्षीने आजोबांनी गणूला विचारलं, बाळ गणू, समजा तुला हंडा भरून सोन्याच्या मोहरात दिल्या तर तू काय करशील? क्षणाचा विलंब न लावता छोटा गणू म्हणाला, मी त्या मोहरा आंधळे पांगळे गरीब आणि भिकारी यांना वाटून टाकेल. आजोबांनी पुन्हा एकदा सवाल केला, बाळा, समजा तुला राजा केलं तर? छोटा गणू म्हणाला, माझ्या राज्यात मी कुणालाही भिकारी राहू देणार नाही. मी माझ्या दारी अन्नछत्र उघडेल. नातवाच्या उत्तराने आजोबांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि हा मुलगा सामान्य नाही, हा खूप मोठा संत होणार आहे याची जाणीव आजोबांना झाली. अगदी लहानपणापासून गणूला एकांत खूप प्रिय होता. तो कधी डोंगरावर तर कधी गुहेत ध्यानाला बसत असे. काळानुसार गणूचा विवाह लहानपणी झाला. मुलगी मोठी होईपर्यंत माहेरी राहत असे. त्यानुसार ती आपल्या माहेरी गेली. गणू मात्र अस्वस्थ होता. त्याने मोठी भ्रमंती आरंभली आणि याच भ्रमंतीत त्यांची भेट येहळेगाव येथे ब्रह्मचैतन्य तुकाई महाराज यांच्याशी झाली. यापूर्वी कधी नव्हे इतकं समाधान सद्गुरूंच्या भेटीने गणूला झालं. रामनवमीच्या दिवशी तुकाई महाराज गणूला घेऊन रानात गेले. तुकाई महाराजांनी गणूच्या डोक्यावर हात ठेवला. छोटा गणू जो समाधीत गेला तो ब्रह्मचैतन्य झाला. तुकाई महाराजांनी त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा सद्गुरू मंत्र दिला. नैमिषारण्य, अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा, वृंदावन अशी महाभ्रमंती करून गणू आता जे गोंदवलेकर महाराज झाले होते ते गोंदवली येथे आले. सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन 20व्या वर्षी ते आपल्या आईवडिलांकडे परतले. स्वतःची ओळख न देता त्याने आपल्या आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि सासूरवाडीला जाऊन पत्नीला पाहिलं. पुढे डांबेवाडीला आपल्या चुलत बहिणीकडे गोंदवलेकर महाराज गेले. दारासमोर उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ असा घोष त्यांनी केला आणि आपल्या बहिणीकडे भिक्षा मागितली. महाराजांचे शब्द बहिणीने ऐकले. बहिणीला रडूच कोसळलं. बहिणीची भेट घेतली. पुढे महाराज सज्जनगडला गेले आणि पुन्हा गोंदवले येथे परतले. जवळजवळ 9 वर्षांनी त्यांनी स्वतःच्या आईवडिलांची भेट घेतली.
1876 गोंदवल्यात जेव्हा मोठा दुष्काळ पडला, लोकांची अन्नासाठी दशा झाली, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवी जगदीशा, अशी अवस्था ज्या वेळेला लोकांची झाली, गोरगरिबांना काम मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या शेतात दुष्काळी कामं काढली. कामावर येणाऱ्याला पोटभर जेव घालणं सुरू केलं. रोज 1,500 लोकांना अन्नदान महाराजांनी सुरू केलं. त्यांच्या या कार्याने गोरगरीब सुखी झाले. या सुमारास त्यांच्या पत्नीला मुलगा झाला, पण तो अल्पायुषी ठरला. थोड्याच दिवसात त्यांची पत्नी मरण पावली. पाठोपाठ पितृछत्रसुद्धा हरपलं. लवकरच महाराजांच्या आईने त्यांच्या मागे पुन्हा एकदा तगादा लावला, तू लग्न कर, तू विवाह करून घे, मला सुनबुक पाहायचं आहे. महाराज सरळ उठले आणि आटपाडी या गावी आले. तिथे देशपांडे नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. महाराज त्यांच्या घरी गेले. त्यांना म्हणाले, मी मुलगी पाहायला आलो आहे. देशपांडे अत्यानंदित झाले. त्यांनी त्यांच्या 5 कन्या महाराजांना दाखवल्या. महाराज म्हणाले, मी असं ऐकलं आहे आपली कन्या अंध आहे, तिला कृपया बाहेर आणा. महाराजांनी त्याच अंध मुलीला पसंत केलं. पुढे एकटेच ते आटपाडी गावाला गेले आणि लग्न करून परतले. घरी जेव्हा आले तेव्हा आईला म्हणाले, माते, तुझ्या इच्छेनुसार आज्ञाधारक सून मी आणली आहे. ती इतकी आज्ञाधारक आहे, इतकी आज्ञाधारक आहे, डोळा वर करून सुद्धा तुझ्याकडे पाहणार नाही. आईने सुनेकडे पाहिलं. आई थक्क झाली, अचंबित झाली, कारण सून अंध होती. गोंदवलेकर महाराजांना बरीच जमीन होती, पण तिच्यावर नातलगांचा डोळा होता. एकदा त्यांनी महाराजांना आपल्या गावी बोलवलं. महाराज तिथे गेले. नातलगांनी शेतीवरून वाद उकरून काढला. महाराज मात्र शांत होते. एक नातलग मागून धावून आला. मोठा दगड त्याने महाराजांच्या डोक्यात घातला. पण महाराज मोठ्या प्रसंगावधानाने बाजूला सरकले. रामाच्या कृपेने वाचले, पण मारणाऱ्याला त्यांनी क्षमा केली. दुसऱ्या दिवशी हल्ला करणारा महाराजांच्या चरणाशी नतमस्तक झाला. हे सांगायला नको. 1896 पुन्हा एकदा दुष्काळ पडला. लोक अन्न वाचून पाण्या वाचून मरू लागले. गोंदवलेकर महाराजांनी मोठी गंमत केली. त्यांनी गरिबांना रामनामाचा रोज 10,000 रामनामाचा जप केल्यावर भोजन देईल असा संकल्प सुरू केला. लोक येऊ लागले, रामनामाचा जप होऊ लागला आणि महाराज गोरगरिबांना अन्नदान करू लागले. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला येणारे लोक रिकाम्या हाताने कधी येत नसत. काही वस्तू, काही पदार्थ घेत महाराजांसाठी आणत. पण विशेष बाब अशी की महाराज त्या वस्तू दान करून टाकत. ते मात्र त्यांच्या आईला आवडत नसे. आई गुपचूप काही वस्तू, नारळ, खण, लुगडी लपवून ठेवत असे. एकदा त्यांच्या आईला खूप ताप आला. लोकांना वाटलं आता ही बाई जगत नाही. महाराज आले आणि म्हणाले, आता तुझा काही नेम नाही. तुझ्याजवळ जे काही आहे ते गरिबांना दान करून टाक. त्यांनी भराभर ट्रंका रिकामा केल्या आणि त्यातल्या वस्तू दान केल्या आणि म्हणाले, हिला आता पलंगावर ठेवा. महाराज निघून गेले. उपस्थित लोकांना वाटलं हिचा प्राण जायची वेळ आली आहे. झालं मात्र वेगळं. 5 मिनिटात आई शुद्धीवर आली. लोक अवाक झाले. त्यांना समजलं सत्पात्री दान केलं की अकाली येणारा मृत्यू टळतो. महाराजांच्या आयुष्यात एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग घडला. मसवडच्या बाजारात काही गायी विकायला आल्या होत्या. महाराजांनी तेथील सर्व गायी स्वतः विकत घेतल्या. गोहत्या घडू नये, गोवंश जपला पाहिजे म्हणून महाराज जात असत आणि सगळ्याच्या सगळ्या गायी मसवडच्या बाजारातून विकत घेत असत. कसायांना एकही गाय मिळाली नाही. इकडे महाराज एका भक्ताकडे जेवायला गेले. एकाएकी त्यांना उचकी लागली. ती काही थांबेना. महाराजांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. महाराज तट पानावरून उठले आणि घराबाहेर पडले. त्यांना एक खूप भयंकर दृश्य दिसलं. एक कसाई एका गायीला मारत होता, ओढून नेत होता. ती बिचारी गाय केविलवाणी हमरत होती. तो तिला इतका मारत होता. गायीच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं.
महाराज धावत गेले आणि कसायाला म्हणाले, तुला पाहिजे तेवढी रक्कम देतो, पण या गाईला सोड. तो काही ऐकेना. महाराज संतापले. दोघांची बाचाबाची झाली. गर्दी जमा झाली. गावाचे फौजदार आले. त्यांनी कसायाला दम भरला. गाय गोंदवलेकर महाराजांच्या स्वाधीन केली गेली. महाराजांनी तिला अंजारलं, गोंजारलं आणि तिचं रक्तानं माखलेलं तोंड पाण्यानं धुतलं. गाय उठली. महाराजांनी त्याच गावातील एकाला ती गाय दिली आणि म्हणाले, या गोवत्स धेनूचा सांभाळ कर. तुम्हाला गाय नको असेल तर तेव्हा ती गाय मला परत करा, पण ही गाय विकू नका. त्या माणसानं काही दिवस त्या गायीचा सांभाळ केलं, पण त्यांनी काही दिवसात ती गाय दुसऱ्याला दिली. एकदा महाराज पुढे मसवडला आले. महाराज आलेले पाहून त्या गायीने मोठा हंबरडा फोडला. जवळ येऊन घोड्यावरून उतरून महाराज तिच्याजवळ आले. तिला प्रेमाने गोंजारलं आणि पुढील प्रवासाला निघाले. त्या गायीनं दावत तोडलं. महाराजांच्या मागे ती धावत धावत निघाली. महाराज अचंबित झाले, थांबले आणि म्हणाले, आई तू नेशील तिकडे मी येईल. त्या गायीने जो रस्ता धरला तो महाराज जिथे उतरले होते तिथला. 2 दिवस ती गाय महाराजांच्या सोबत होती. शेवटी जायच्या दिवशी त्यांनी ती गाय एका चांगल्या माणसाला दिली सांभाळायला आणि म्हणाले, हिचा सांभाळ करा. महाराज निघाले. महाराज आपल्याला सोडून चालले आहेत हे समजताच त्या गायीच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. महाराज लहान मुलासारखे रडू लागले आणि काकुळतेने म्हणाले, बाई ग, दिल्या घरी सुखी राहा, असं रडू नाही. क्षणात एका शहाण्या माणसासारखी ती गाय त्याच्या मालकाबरोबर निघून गेली. जनावरांना प्रेमाची भाषा कळते हेच खरं. महाराजांचा एक पाळीव कुत्रा होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, गोंदवलेकर महाराजांचा जो पाळीव कुत्रा होता तो महाराजांसोबत कधीही न चुकता एकादशी करत असे. दिवस भराभर जात होते. सद्गुरू गोंदवलेकर महाराज आपला देह रामरायाच्या चरणी ठेवण्याच्या तयारीला लागत होते. एखाद्या लेकूरवाळीला आपल्या लेकराला भेटायची आस लागावी आणि ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसावी, अशी काहीशी अवस्था ब्रह्मचैतन्यांची झाली होती. शरीर सोडायचं म्हटलं की आत्म्याला काहीतरी निमित्त हवंच. हो ना, झालं सुद्धा तसंच. महाराजांचा देह थकत चालला होता. दम्यानं डोकं वर काढलं होतं. पायाला सूज आली होती. महिना मार्गशीर्ष. या महिन्यात मसवडला नागोबाची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असे. महाराज सुद्धा या यात्रेला गेले. मात्र जाता जाता जवळच्या लोकांना म्हणाले, ही आता शेवटची सेवा. या सेवेत जे होईल ते होईल. या यात्रेतून त्यांनी दरवर्षीप्रमाणे खूप गायी कसायांच्याकडून विकत घेतल्या. त्यात एक बैलसुद्धा होता. 18 डिसेंबर 1913 तो दिवस. जमलेल्या लोकांना हा महात्मा म्हणाला, आमची जागा खूप दिवसापासून रिकामी पडली आहे. मला रामाची चिठ्ठी आली आहे. मला आता जावं लागणार. रविवारच्या रात्री भजनासाठी महाराज जेव्हा उभे होते त्यांना खरं तर प्रचंड त्रास होत होता. पण ब्रह्मचैतन्य मूर्ती भजन आणि निरूपणासाठी भक्तांसमोर ते उभे राहिले. आपल्या आयुष्यातलं हे अंतिम निरूपण आहे हे त्या महात्म्यानं जाणलं होतं. निरूपण रंगलं होतं. रात्रीचा जवळजवळ 1 वाजला. महाराज वारंवार निर्वाणीची अभंग एकामागून एक म्हणत होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. रामरायाकडे पाहून ब्रह्मचैतन्य महाराज कातर स्वरात म्हणाले, तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी. दीनदास म्हणे रघुनाथा, आज्ञा द्यावी मजा आता. अभंग संपला. महाराजांनी समोरच्या रामरायाकडे इतक्या प्रेमळपणे बघितलं की उपस्थितांचा जीव पिळवटून निघाला. अखेर 1:30 वाजला. भजन संपलं. महाराज आपल्या सिंहासनावर सर्वांना दर्शन देण्यासाठी बसले. परगावून आलेली मंडळी हळूहळू सगळ्या भक्तांसोबत हळूहळू दर्शनासाठी पुढे येत होती. इतक्यात दर्शन घ्यायला एक स्त्री महाराजांसमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली, महाराज मला समजलंय,
तुम्ही 1-2 दिवसात जाणार आहात हे मला माहिती आहे, मला समजलंय तुमच्या बोलण्यातून. महाराजांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं. तिला म्हणाले, देव ठेवील तैसे राहावे, पण बोलावणे येता आनंदाने जावे. देव ठेवील तैसे राहावे, पण बोलावणे येता आनंदाने जावे. पहाटे 5 पर्यंत महाराज त्याच सिंहासनावर शांत डोळे मिटून होते, ध्यानस्थ बसले होते. ते एखाद्या योग्याप्रमाणे दिसत होते. महाराजांना बरं नाही म्हणून सर्वजण जागे होते. आज महाराजांनी कफनी घातली होती. पहाटे जेव्हा ते खोलीत आले त्यांनी मुखमार्जन केलं. समोरच्या रामरायाला साष्टांग नमस्कार केला आणि आर्तस्वरात रामाला म्हणाले, रामराया, शेवटचा नमस्कार, माझ्या माणसांना सांभाळ रे. ते खोलीत आणे आणि पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनराव आले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून महाराज म्हणाले, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. जवळच्या दोघा तिघांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. जवळ जे भक्त होते त्यांनी महाराजांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. महाराजांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला, मात्र बोलले मात्र काहीच नाही. त्यांनी आपले डोळे झाकून घेतले. अमृत घटका सुरू झाली. श्वासाची गती वाढू लागली. 5:50 प्रभातीची वेळ. उगवत असताना जगाला प्रकाश देणारा सूर्य पूर्वेकडे उगवत होता, मात्र गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला होता. महाराजांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तो श्वास जो सोडला कायमचाच. महाराज रामायारायाच्या चरणी लीन झाले. एका दिव्य संतांच्या चरित्रातील शेवटचा अध्याय संपला आणि महाराज जिथून आले तिथे परत गेले, अर्थात रामरायाच्या चरणी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.